हे नेटिव्ह फ्लुएंट इंग्रजी 7 लेवल 1 आहे. कृपया पुढील संभाषण ऐका. Hello, Katie. Hello, Peter. Would you like to eat now, Katie? No, Peter, not now. Later, please. But I'd like something to drink now. And you? I'd like something to drink, too. कृपया पुन्हा ऐका. Hello, Katie. Hello, Peter. Would you like to eat now, Katie? No, Peter, not now. Later, please. But I'd like something to drink now. And you? I'd like something to drink, too. त्यांना विचारा, तुम्हाला कुठे जेवायला आवडेल? Where would you like to eat? रेस्टॉरंटमध्ये हे कसे बोलायचे हे तुम्हाला आठवते का? At a restaurant. At a restaurant. कृपया सांगा की रेस्टॉरंटमध्ये नाही. Not at a restaurant. तुम्हाला काही खायला हवं असेल तर कृपया सांगा. I'd like something to eat. मला सुद्धा काहीतरी खायला आवडेल. I'd like something to eat, too. I'd like something to eat, too. कृपया विचारा केव्हा. When? When? तुम्हाला कधी जेवायला आवडेल? When would you like to eat? कृपया आता असे उत्तर द्या. Now. Now. मला आता जेवायला आवडेल. I'd like to eat now. आता त्यांना काही प्यायला हवं आहे का असं विचारूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Would you like something to drink, too? Would you like something to drink, too? मी आणि पिणे या दोन्हीसाठी तुम्ही Two. वापराल. तुम्हाला सुद्धा काहीतरी प्यायला आवडेल का असे विचारा. Would you like something to drink, too? या प्रश्नाला तुम्ही हो असे थोडक्यात उत्तर कसे द्याल? Yes, I would. Yes, I would. त्यांना विचारा, तुम्हाला सुद्धा काहीतरी प्यायला हवं आहे का? Would you like something to drink, too? कृपया नाही, धन्यवाद म्हणा. No, thank you. आता आपण पण मला काहीतरी खायला आवडेल असे म्हणून पाहूया. But I'd like something to eat. मला सुद्धा काहीतरी खायला आवडेल. I'd like something to eat, too. कृपया विचारा केव्हा. When? कृपया नंतर असे उत्तर द्या. Later. Later. तो माणूस म्हणतो, मला नंतर जेवायचे आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा.
I want to eat later. I want to eat later. इंग्रजीमध्ये ठिकाण किंवा वेळ दर्शवणारे शब्द अनेकदा वाक्याच्या शेवटी येतात. कृपया पुन्हा म्हणा. मला नंतर जेवायचे आहे. I want to eat later. कृपया विचारा, तुम्हाला कुठे जेवायला आवडेल? Where would you like to eat? थोडक्यात असे म्हणून बघा. इथे नाही. Not here. Not here. कृपया विचारा, कुठे? Where? कृपया त्यांना विचारा, तिकडे? Over there? आपण नाही, तिकडे नाही असे म्हणून पाहूया. No, not over there. रेस्टॉरंटमध्ये असे नम्रपणे म्हणताना तुम्ही कोणते शब्द वापराल? At a restaurant, please. कृपया ठीक आहे म्हणा. Okay. तुम्ही पुढील प्रश्नाचे उत्तर कसे द्याल? Thank you, ma'am. You are welcome. कृपया म्हणा, मला येथे जेवायला आवडेल. I'd like to eat here. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची नव्हती, तेव्हा तुम्ही थोडक्यात काय म्हणालात हे तुम्हाला आठवतंय का? I don't want to. त्या माणसाला विचारा की त्याला कुठे जेवायचे आहे. Where would you like to eat? तो म्हणतो, हॉटेलमध्ये. आपण आधी हॉटेल या शब्दाचा सराव करूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Hotel. Tell. Ho. Hotel. O. आणि L. च्या आवाजाकडे लक्ष द्या. पुन्हा हॉटेल म्हणा. Hotel. Tell. Ho. Hotel. पुढच्या वेळी आपण हॉटेलमध्ये जाऊया असं म्हणून बघूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. At the hotel. The. The hotel. At the hotel. इंग्रजीमध्ये The. आधीपासूनच माहीत असलेली गोष्ट दर्शवते. या प्रकरणात तो माणूस ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे त्याचा उल्लेख करत आहे. कृपया पुन्हा हॉटेलमध्ये असे म्हणा. At the hotel. The. At the hotel. रेस्टॉरंटमध्ये हे कसे बोलायचे? At a restaurant. At a restaurant. या प्रकरणात A. हे आपण वापरले.
एखाद्या विशिष्ट रेस्टॉरंटऐवजी सर्वसाधारण अनिश्चित ठिकाणाचा किंवा वस्तूचा उल्लेख करताना आपण वापरतो. कृपया पुन्हा रेस्टॉरंटमध्ये असे म्हणा. At a restaurant. आता कृपया हॉटेलमध्ये असे एखाद्या विशिष्ट हॉटेलच्या संदर्भात म्हणा. At the hotel. जर तुम्ही एखाद्या अज्ञात हॉटेलचा उल्लेख करत असाल तर तुम्ही काय म्हणाल? At a hotel. At a hotel. यावेळी कृपया थोडक्यात म्हणा. मला क्षमा करा, मला खायचे नाही. खाणे हा शब्द उच्चारण्याची गरज नाही. I'm sorry, I don't want to. कृपया विचारा, तुम्हाला केव्हा जेवायला आवडेल? When would you like to eat? आता त्यांना विचारा, तुम्हाला कुठे जेवायला आवडेल? Where would you like to eat? तुम्ही आत्ताच ऐकलेली 2 वाक्ये लक्षात ठेवून तुम्हाला काय खायला आवडेल हे पुढील वाक्य ऐका आणि त्याची पुनरावृत्ती करा. What would you like to eat? What? What? What would you like to eat? तुम्हाला काय खायला आवडेल ते मला विचारा. What would you like to eat? कृपया मला माहित नाही असे उत्तर द्या. I don't know. कृपया विचारा, तुम्हाला कुठे जेवायला आवडेल? Where would you like to eat? कृपया शेवटच्या शब्दाचा उच्चार चढवून विचारा. रेस्टॉरंटमध्ये. या प्रकरणात एका अनिश्चित आणि अस्पष्ट रेस्टॉरंटचा उल्लेख आहे. At a restaurant? At a restaurant? कृपया हॉटेलमध्ये असा प्रश्न एका विशिष्ट हॉटेलचा उल्लेख करून विचारा. At the hotel? The. At the hotel. कृपया त्या माणसाला नम्रपणे हॉटेलमध्ये धन्यवाद असे उत्तर द्या. At the hotel? Thank you, sir. तुमचे स्वागत आहे असे उत्तर द्या. You're welcome. कृपया म्हणा, मला काहीतरी प्यायला हवंय. I'd like something to drink. यानंतर त्यांना विचारा, तुम्हाला काय प्यायला आवडेल? What would you like to drink? What would you like to drink? चला, वाईन या शब्दाचा सराव करूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Wine. Wine. आता आपण काही या शब्दांचा सराव करूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Some.
Some. साधारणपणे जेव्हा अमेरिकन लोक एखाद्या अनिश्चित प्रमाणाचा उल्लेख करतात तेव्हा ते Some. याचा वापर करतात. काही वाईन असे म्हणून बघा. Some wine. Some wine. मला काही वाईन हवी आहे असे म्हणून बघा. याचा शब्दशः अनुवाद असा होईल, मला थोडी वाईन हवी आहे. I'd like some wine. I'd like some wine. कृपया एखाद्या अनिश्चित रेस्टॉरंटसाठी रेस्टॉरंटमध्ये असे म्हणा. At a restaurant. त्या बाईला काही प्यायला हवं आहे का असं विचारा. Would you like something to drink? तुम्हाला ते हवे आहे हे तुम्ही एखाद्याला थोडक्यात कसे सांगाल? Yes, I would. त्या बाईला विचारा की तिला काय प्यायला आवडेल. What would you like to drink? त्यांना काही वाईन घ्यायला आवडेल का असे विचारा. Would you like some wine? हो, मला काही वाईन हवी आहे, कृपया सांगा. Yes, I'd like some wine. मला काही बियर हवी आहे, म्हणून मी बियर या शब्दाचा सराव करेन. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Beer. Beer. कृपया काही बियर असे म्हणा. शेवटच्या Ear. या आवाजाकडे लक्ष द्या. Some beer. Some beer. कृपया म्हणा, मला काही वाईन हवी आहे. I'd like some wine. यानंतर तुम्ही म्हणू शकता, मला काही बियर हवी आहे. I'd like some beer. आता अधिक खंबीरपणे मला म्हणा, पण मला काही वाईन हवी आहे. एखाद्या गोष्टीवर जोर देताना संक्षिप्त रूपे वापरू नका. But I would like some wine. But I would like some wine. कृपया विचारा, कुठे? Where? कृपया हॉटेलमध्ये नाही असे म्हणा. या प्रकरणात ते एक विशिष्ट हॉटेल आहे. Not at the hotel. Not at the hotel. यावेळी कृपया नम्रपणे रेस्टॉरंटमध्ये अशी विनंती करा. ते एक अनिश्चित रेस्टॉरंट आहे. At a restaurant, please. कृपया पण नंतर असे सांगा. But later. आत्ता नाही. Not now. मला काहीतरी खायला हवं आहे हे कसं म्हणतात? I'd like something to eat.
कृपया म्हणा, मला सुद्धा काहीतरी खायला आवडेल. I'd like something to eat, too. त्या बाईला सुद्धा काहीतरी प्यायला हवं आहे का, असं विचारा. Would you like something to drink too? कृपया नाही, धन्यवाद म्हणा. No, thank you. आता नाही, नंतर सांगून बघा. Not now. Later. पण मला काहीतरी खायला हवं आहे, कृपया जोर देऊन सांगा. But I would like something to eat. But I would like something to eat. त्या बाईला विचारा की तिला आत्ता खायचे आहे का. Would you like to eat now? तुम्हाला ते करायचे आहे हे तुम्ही थोडक्यात कसे सांगाल. Yes, I would. तुम्हाला कुठे जेवायचे आहे ते कृपया विचारा. Where would you like to eat? Where would you like to eat? कृपया रेस्टॉरंटमध्ये असे म्हणून बघा. या प्रकरणात ते एक अनिश्चित रेस्टॉरंट आहे. At a restaurant, please. At a restaurant, please. ठीक आहे, कधी हे विचारा. Okay, when? Okay, when? म्हणा कृपया आता. Now, please. ती म्हणते महाराष्ट्र रेस्टॉरंटमध्ये. ऐका आणि पुनरावृत्ती करा. At the Maharashtra restaurant. At the Maharashtra restaurant. अर्थातच अमेरिकेत अनेक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहेत. ती महिला Maharashtra restaurant. नावाच्या एका विशिष्ट रेस्टॉरंटचा उल्लेख करत आहे. त्यामुळे मी The. हे वापरले. महाराष्ट्र रेस्टॉरंट कुठे आहे कृपया विचारा. Where is the Maharashtra restaurant? The. The restaurant. Where is the Maharashtra restaurant? ते तिकडे आहे. याला तुम्ही काय म्हणता. It's over there. It's over there. उद्यान मार्गात हे असे म्हणतात. ऐका आणि पुनरावृत्ती करा. On Park Avenue. On. On Park Avenue. On Park Avenue. कृपया उद्यान मार्गात पुन्हा म्हणा. On Park Avenue. On Park Avenue.
आता आपण रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला आहे. कृपया विचारा, तुम्हाला काय खायला आवडेल? What would you like to eat? What would you like to eat? What would you like to eat? मला माहित नाही असं उत्तर देऊन पहा. I don't know. Okay. कृपया त्यांना, ठीक आहे, काय प्यायला आवडेल ते विचारा. Okay. What would you like to drink? Okay. What would you like to drink? ती स्त्री म्हणते, मला माहित नाही, आणि तुम्हाला? I don't know. And you? त्यांना काही वाईन घ्यायला आवडेल का असं विचारूया. Would you like some wine? Would you like some wine? काही बियर? Some beer? Some beer? त्यांना आता काहीही नको आहे. थोडक्यात नाही, धन्यवाद. आता नाही म्हणा. No, thank you. Not now. No, thank you. Not now. त्यांना काहीतरी खायला हवं आहे का? कृपया विचारा. Would you like something to eat? कृपया फक्त नाही, धन्यवाद असे म्हणा. No, thanks. No, thanks. आपण असं म्हणून बघूया. तुम्हाला ते खायचं नाही का? You don't want to eat? You don't want to eat? कृपया आता नाही, धन्यवाद म्हणा. Not now, thanks. Not now, thanks. कृपया म्हणा, मला काही वाईन हवी आहे. I'd like some wine. I'd like some wine. पण नंतर हे कृपया सांगा. But later. But later. कृपया एका विशिष्ट हॉटेलचा उल्लेख करून हॉटेलमध्ये असे सांगा. At the hotel. At the hotel. आपण उद्यान मार्गावरील हॉटेलमध्ये असे म्हणून पाहूया. शब्दांच्या क्रमाकडे लक्ष द्या. At the hotel on Park Avenue. पण मला आत्ता काहीतरी प्यायला आवडेल, तो माणूस म्हणतो. But I'd like something to drink now. I'd like something to drink now. यासह 7वा धडा समाप्त होतो. हा धडा नेटिव्ह फ्लुएंटद्वारे परवानाकृत आहे. अनधिकृत वितरण बेकायदेशीर असून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.